कल्याण पश्चिमेतील वल्लभ टॉवर सोसायटीत निवृत्त डीवायएसपीचा धुमाकूळ उडाल्याची घटना समोर आली आहे। महिलांशी गैरवर्तन, अश्लील शिवीगाळ आणि विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। ही घटना 8 एप्रिल रोजी रात्री 8:30च्या दरम्यान घडल्याचं सांगितलं जात आहे। तक्रारदार महिला दुचाकी काढत असताना आरोपीने मुद्दाम कार आडवी लावल्याचा आरोप आहे। वाद वाढल्यानंतर महिलेच्या पायावरून कार नेल्याचाही धक्कादायक आरोप करण्यात आलाय। विरोध करणाऱ्या सोसायटीच्या सदस्यांनाही मारहाण आणि धक्काबुक्की करण्यात आल्याचं समोर आलंय। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे। या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज कल्याण। पागल हो गया तू है कौन तू? मैं लात मारूंगा तेरे को। हाँ तो किसने बोला? मेरे को बोला नहीं तूने पैसा लेने करके? आपको कुछ भी दिया? चला चला